कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850200017. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत जेऊर येथे सौर प्रकल्पासाठी घरुडी डोंगरावर 550 ते 600 झाडांची कत्तल करण्यात आले आहे. 24 एकरावर हा प्रकल्प उभा राहणार आहे. या कामास ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची 550 हेक्टर क्षेत्राचे नुकसान होणार आहे. हा प्रकल्प बंद केला नाही तर ग्रामस्थ आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. मुख्यमंत्री सौर वाहिनी अंतर्गत सरकारी गट नंबरमध्ये चालू असलेल्या कामाचे सदर काम चालू करण्यापूर्वी ग्रामपंचायतकडे कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. कधी 40 वर्ष 500-600 म्हणजे पावसाची बी कमतरताच होणार. आणि हे जे नाले केले त्याच्यात पाणी साठणार नाही, येणार नाही, नुकसान होते. तुमचं काय म्हणणं आहे आता? मी महेश पवार. आज आपल्या सगळे युवकांनी आपल्या तोडमोड वस्तीवरचे काल पाहिलं की इथं सर्रासपणे झाड तोडण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर त्यांनी काल बऱ्याचशा ते JCB वाले त्यांना थांबवलं का झाडं तोडू नका. जवळपास तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, आम्ही फोटो पण पाठवतो, 500 ते 600 झाडं तोडलेत. आज आपल्याला एक झाड तोडलं तर कारवाई होते, दंड होतो. इथं 600 झाडं तोडणं म्हणजे नॉट अ जोक. जर अशी परिस्थिती असेल आणि सांगण्यात येतं का आम्ही परमिशन आणल्यात, मग परमिशन आणायची असेल तर पहिलं नागरिकांची परमिशन घेणं गरजेचं होतं. इथं आसपास जे लोक राहते त्यांना काय तोटा होणार आहे, पावसाचं काय प्रमाण होईल, खाली इथून सगळ्या चारी पण तोडल्यात, इथं पाणी साठणार नाही, खाली शेतकऱ्यांच्या वावरात पाणी जाईल, जे पाण्याचा स्रोत आहे तो बंद होईल. म्हणजे एवढं नुकसान होऊन जर हा प्रोजेक्ट उभा करायचा असेल या लोकांना तर मग खूप निंदनीय बाब आहे. आम्ही सगळे नागरिक आणि युवक या गोष्टीचा पूर्णपणे निषेध करतो आणि विरोध करतो. हा प्रोजेक्ट इथं झाला नाही पाहिजे आणि हे जे नुकसान झाले हे नुकसान भरपाई यांनी करून दिलीच पाहिजे. नाहीतर आम्ही याच्याशी एकतर गुन्हा नोंदवू, नाहीतर आम्ही सर्वजण आंदोलनाचा इशारा देतो का हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्टाला आमचा सगळ्यांचा विरोध आहे. कारण की कुणालाही त्यांनी विश्वासात न घेता काम केलेलं आहे. मग परमिशन घेतल्यात ते कोणाला पैसे देऊन परमिशन घेतल्यात का सगळे कागदपत्र दाखवतायत, तर हे चुकीचे कागदपत्र का दाखवतायत? कारण की काय आहे, इथं जर नागरिकांना त्रास होणार तर नागरिकांना विचारात घेऊन प्रोजेक्ट घ्यायला पाहिजेत. पण कुणालाही विचार नाही, बाबा असतील की इतर जिथं नागरिक राहतात त्यांना कोणालाही विचारात न घेता हा प्रोजेक्टचा यांचा प्रयत्न आहे. आणि कालच ते निदर्शनास आल्यामुळं या सगळ्या आपल्या युवकांनी ते काम बंद केलं, म्हणून आज निदर्शनास आलं. तर आमचा कळकळीची विनंती आपल्या प्रसारमाध्यमाच्या विनंती करतो की हा प्रोजेक्ट थांबावा आणि हे जे नुकसान झाले या नुकसानाची भरपाई त्यांनी करून द्यावी. नमस्कार, मी वैभव अर्जुन तोडबल. इथं माझं शेत आहे खाली. मी लहानपणापासून आमच्या म्हणजे घराशेजारची डोंगर आहे हा. लहानपणापासून आम्ही हे झाडं पाहतो. लहानपणी आम्ही इथं यायचो, खेळायचो. हे झाडं आम्ही वाढवलेली आहेत. आमच्या डोळ्यात देखत हे झाडं वाढलेली आहेत. आणि आज याच झाडांना 600-700 झाडं यांनी आज 4-5 JCB लावून एकाच दिवसात सगळ्या झाडांची तोड केलेली. याचं आम्हाला सगळ्यांना वाईट वाटलं. काल आम्ही हे झाडं काम थांबवलेलं आहे. आम्ही विनंती केली की हे काम करू नका, हे चुकीचं काम आहे. आणि शेतकऱ्यांना जर तसं पाहिलं, 4-5 पाऊस झाले तर आमचं ऑलरेडी सगळं शेत, कांदे, शेतपिकं वाहून गेलेत. आणि त्यात या असे जर नुकसानी भविष्यात होणाऱ्या नुकसानी आज हे करीत असले तर याचा आम्हाला खूप त्रास होणार आहे भविष्यात. हे आमच्या दखल घ्यावी शासनाने, संबंधित अधिकाऱ्यांनी, आणि हे काम थांबवावं ही विनंती आहे आम्हाला आमची. जेऊर येथे घरुडी डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या डोंगरावर जवळपास 30 ते 40 वर्षांपूर्वीचे मोठे झाडे आहेत. या डोंगरावरती 2020 ते 21 साली सोलर प्रकल्पाचा सर्वे करण्यात आला होता व सध्याचे जिल्हाधिकारी पंकज आहिया यांनी या प्रकल्पास मंजुरी दिली असून या डोंगरावरती या प्रकल्पासाठी झाडे तोडण्याची परवानगीही दिली. जिल्हाधिकारीच्या परवानगीनुसार या डोंगरावरील झाडे तोडण्यात आली आहेत. जवळपास 500 ते 550 झाडांची तोड संबंधित अवाडा कंपनीच्या ठेकेदारांनी केली आहे. या डोंगरावरील झाडे तोडल्याचे समजताच गावकऱ्यांनी या प्रकल्पास विरोध दर्शवला. या डोंगरावर मोठ्या प्रमाणात पाणी अडवण्यासाठी चारी बांध बांधण्यात आले आहेत. हे चारी तोडण्याचे काम या अवादा कंपनीमार्फत सुरू आहे. या डोंगराच्या चहूबाजूनी जवळपास 500 ते 550 एकर बागायती क्षेत्र आहे. या नाल्या तोडल्या तर डोंगरावरील सगळं पाणी या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या प्रकल्पासंदर्भात परिसरातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती नाही व कोणत्याही शेतकऱ्यांची परवानगीही घेतलेली नाही.
अशा प्रकारची झाडे तोडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही होणार आहे। एकीकडे शासन झाडे लावण्यासाठी जनजागृती करत आहे, मात्र सोलर प्रकल्पासाठी 30 ते 40 वर्षांपूर्वीच्या झाडांची वृक्षतोड केली जात असल्याने संबंधितवर कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे।